पारितोषिक लेने के लिए आ जाएं। अगला मुकाबला बिल्कुल ही खेला जाएगा सन इम्पेक्स और लंबोदर के बीच। टॉस जीता लंबोदर के कप्तान और पहले क्षेत्ररक्षण करने का फैसला सुधीर काका के ऊपर सबकी नजर रहेगी। एक अनुभव रहेगा सुधीर काका का, और बिल्कुल ही जब तक मैदान में है काका, कोई नहीं कर सकते उस टीम को बाल बांका। प्रमोद देरे कहेंगे ये कप है मेरे सीएचए प्रीमियर लीग के लिए। तो इस समय चलते हैं मैन ऑफ द मैच, और साथ ही बिल्कुल ही स्वप्निल जी के लिए इस समय इस मैन ऑफ द मैच, जो पिछले मैच के बेहतरीन प्रदर्शन अपनी टीम के लिए साई एकता फाइटर्स की तरफ से, और साथ ही इस समय मैच ऑफ द फाइटर्स बिल्कुल ही इस समय दिगंबर पाटिल जो कि इस समय तैयार होते हुए मैदान पर हमारे कमेंट्री बॉक्स में सम्मानित करते हुए सचिन जी के लिए 40+ के खिलाड़ी हैं, बिल्कुल ही फाइटर की तरह उन्होंने अपना काम किया। दिगंबर जी उनको सम्मानित करते हुए सुंदर सा ट्रॉफी, और साथ ही पैसा भी नहीं लगेगा, उनके नाम पे ही खा लेने का। मैं आपका हर जगह हर जगह नाम लेता हूँ मैच में, अपना ध्यान रखूंगा। सोनाली भी हो गया ना मस्त, 3 मैच है, मेरे को लगता है आपको आना है 26, 27, 28 बात कर रहा था 27, 28 मैं बोला है वो लोग बात हो रहा है। मेरे को किसके बारे में पूछ रहा था, मैं नहीं बताएगा वो सीएचए प्रीमियर लीग 2024 का ये 12वां सीजन इस समय मैदान पर इस ग्राउंड के ऊपर सबसे ज्यादा सीएचए प्रीमियर लीग खेली गई है। अगर देखा जाए तो इस 12 सालों में इस मैदान पर सबसे ज्यादा सीएचए प्रीमियर लीग का सीरीज हुई है। पहली ओवर की पहली गेंद फेंकने के लिए तैयार होते हुए इस समय दोनों टीमों के 12वां खिलाड़ी अभी तक हमारे मंच पे उपस्थित नहीं है, तो खेल को रोक देंगे थोड़ा समय के लिए सर जी। जब तक हमारे 12वां खिलाड़ी आएंगे नहीं तब तक मुकाबला शुरुआत नहीं हो पाएगा। यहाँ पे प्लेंटी भी रखी जा रही है, बिल्कुल ही 12वां सर जालित लंबोदर के तरफ से गेंदबाजी करने के लिए तैयार होते हुए संदेश मोड़े, और बल्लेबाजी अगर देखी जाए तो इस समय सनीपेक्स की तरफ से दोनों ही सलामी जोड़ी मंगेश फदाले, और उनके साथ मंगेश जी अपना 12वां खिलाड़ी भेज दीजिए। बारावा खिलाडी जर नाही आला तर तुम्हाला 3 धावांचे प्लॅन्टी लागतील, आता सरने अनाउन्स केलं। जब भी मैदान में मैं आग्रह करूंगा सभी टीमों के खिलाड़ियों से और कैप्टन से और खास करके टीम मैनेजमेंट से कि जब भी टीम के खिलाड़ी मैदान में प्रवेश करते हो उसी समय आप अपना 12वां खिलाड़ी हमारे कमेंट्री बॉक्स में भेज दे। पहली गेंद थी स्टंप्स के ऊपर, टप्पा खाने के बाद चलती हुई करीबन पैड से आकर टकराई जरूर, लेकिन आके आकर खेलने का प्रयास किए थे। इस समय 2 खिलाड़ी 30 गज के बाहर है, पहला पावर प्ले है, पावर प्ले में 2 खिलाड़ी बाहर रहेंगे ही, एक लॉन्ग ऑन जो कि डीप, और उसके अलावा एक डीप मिड विकेट, और सारे खिलाड़ी नजदीक। चले गेंदबाजी बार फिर से अगली गेंद लेकर आगे आकर हुक कर दिया गेंद को, लेग स्टंप्स के ऊपर गेंद थी, ऑन ड्राइव किया मिड विकेट और स्टर्ले के ऊपर से 6 रनों के लिए ये 6 रन, और ये पहला छक्का इस ओवर में।
ये क्या बात है, वीएस साउंड एंड सर्विस आपको झुमाने के लिए अगली गेंद। इस बार अच्छी गेंद थी, स्टंप्स के ऊपर था, आगे आकर गेंद को हल्के हाथों से सिर्फ दबा दिया था। और दोनों ही अंपायर आपस में बातें करेंगे। दोनों ही अंपायर इस समय मैदान पर राजेश कदम और सचिन सावंत, अनुभवी और एमसीए से मान्यता प्राप्त अंपायर। और बिल्कुल ही मैदान से बाहर जाना होगा। गेंद को दबाने का कोशिश किया था, गेंदें उछलकर बल्ले के ऊपर लगी थी, ऐसा लगा कि शायद गेंद टप्पा खाई और चूमती हुई के बल्ले को और सीधा आगे आया, फॉलो थ्रू में कैच की गई। तो पहला सफलता, बड़ा विकेट, बड़ा मगरमच्छ, गॉन टू पैविलियन। थोड़ा सा यहाँ पे काम करते हुए अपने टीम को मनोबल बढ़ाते हुए, साथ ही यहाँ पे दर्शकों को मनोबल बढ़ाते हुए, प्रसाद जी की डांस करने की जो कला है वो प्रत्येक सीएचए मैच में रहती है। और अब पहला सफलता के बाद नए बल्लेबाज इस समय मैदान में आते हुए मयूर धवाले, बिल्कुल ही देखना होगा क्या करेंगे, क्योंकि पहला सफलता मिला है। अगर देखा जाए तो अभी तक सिर्फ एक 6 लगी थी, छक्का लगा था मंगेश के बल्ले से। 6 रनों के ऊपर पहला सफलता मंगेश के रूप में। अगली गेंद लेकर चले, आगे आकर खेलने का प्रयास किया था, विकेट कीपर वहां पे तैनात मजबूत प्रमोद देरे। अगर देखा जाए तो ये स्टंप्स के ऊपर लगा सकते थे, एक आसान नहीं तो कम से कम नजदीकी मामला हो सकता था। बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट कवर, सिली मिड ऑफ साइड में नजदीकी खिलाड़ी, एक शॉर्ट थर्ड मैन और एक लेग स्लिप कह सकते हैं, जो कि शॉर्ट फाइन लेग के क्षेत्र से। वाइड का इशारा, 1 रन यहां आते हुए और थोड़ी सी परिवर्तन करते हुए समय अपने क्षेत्र रक्षकों को ऑन साइड में 30 गज के अंदर स्क्वायर लेग अंपायर के ठीक पीछे खिलाड़ी तैनात हैं कैच पोजीशन के लिए। और इस बार पैड से आके टकराई थी, लेकिन स्टंप्स के बाहर गेंद था, लेकिन बाइक या बल्ले से देखना होगा अंपायर की, इशारा आएगी और बल्ले से लगी है। बल्ले के लगने के बाद पैड से आके टकराई और उसके बाद 1 रन। सीपीएल 2024 12वां सीजन, इस समय पहला दिन, हल्के हाथों से सिर्फ कलाई के सहारे में एक और फ्लिक करने का प्रयास, सफल भी। और शॉर्ट फाइन लेग पे चंद को बिल्कुल ही क्षेत्र रक्षक तैयार थे, गेंदों को फील्ड किया काका के रूप में। ओवर की समाप्ति, 1 के बाद अगर देखा जाए तो कुल स्कोर बना है अभी तक 9 रन 1 खिलाड़ी के नुकसान पर। दीजिए हेलो, थैंक यू डीजे। बीएस साउंड एंड सर्विस बिल्कुल ही एक बेहतरीन साउंड के साथ हमारे साथ जुड़े हैं। करीबन लगातार उनकी मैं साउंड सीएचए प्रीमियर लीग के माध्यम से आप सभी को सुनाते हुए इस टूर्नामेंट का जो आंखों देखा हाल यूट्यूब के माध्यम से घर पे बैठे देख रहे हैं, उनका भी इस टूर्नामेंट के माध्यम से हम स्वागत करते हुए, उनका भी मैं बिल्कुल ही तहे दिल से शुक्रिया अदा करते हुए, अगला मुकाबला जो खेला जाएगा वो बड़द लॉजिस्टिक और वेदांत चैलेंजर्स के बीच। तो दोनों ही टीम ससज्ज रहे, दोनों टीमों के कैप्टन तैयार रहे। इनिंग जब ब्रेक होगी तो बिल्कुल इनिंग्स ब्रेक में आपको आना है टॉस करने के लिए। वरद लॉजिस्टिक्स और वेदांत चैलेंजर्स, बिल्कुल ही विनायक जी अपराध सर जी का वरद लॉजिस्टिक टीम, प्रति वर्ष उनकी टीम हिस्सा लेती है इस टूर्नामेंटों में। तैयार, बाएं हाथ के गेंदबाज पहली बार गेंद को खेला है कवर और एक्स्ट्रा कवर के बीच से, डीप एक्स्ट्रा कवर में गेंद को फील्ड किया जा रहा है। तब तक मौका था 1 रन लेने का, दूसरे रन के लिए दौड़ लगाए हैं। थोड़ा सा मुश्किल होगी यहाँ, इस तरह की अगर क्षेत्ररक्षण होगी थोड़ा सा बैकअप करना जरूरी रहती है। और यहाँ पर चालाकी से 2 रन चुराते हुए दोनों ही बल्लेबाज जयेश उत्तेकर और मयूर इस समय तैयार।
और इस बार आगे आकर हवा में खेला, खिलाड़ियों के सामने से किसी तरह का कोई गलती नहीं और सनी के हाथों में गेंदे आई और इसी के साथ सफलता, और इसी के साथ ये दूसरा सफलता मिलता हुआ इस समय इस मैदान पर। को प्लेंटी लग सकती है क्योंकि यहाँ पे जो निर्णय है उसका पालन करते रहे सभी खिलाड़ी। 30 सेकंड की जो टाइम दी गई है बल्लेबाज को, बल्लेबाज के आउट होने के बाद 30 सेकंड के अंदर आपको आकर क्रीज पर तैयार होना है, ये ध्यान रखे सभी बल्लेबाज, नहीं तो आपकी टीमों को हो सकती है प्लेंटी लग सकती है, रनों की प्लेंटी लग सकती है। इस ओवर में एक और हवा में फिर से, लेकिन इस बार सनी के मस्तक के ऊपर से दस्तक देते हुए छक्का। अपना हाथ जमाया, छक्का लगाकर खाता खोला अपने लिए, टीम का स्कोर आगे बढ़ाते हुए। अगली गेंद इस बार फुल टॉस बन गई, गेंदे योर करके प्रयास की गई, कोई गलती नहीं किया अच्छे बल्लेबाज ने, एक बेहतरीन छक्का फिर से एक बार, गेंद दे गई 6 रनों के लिए डीप मिड विकेट के ऊपर। देखना होगा, बिल्कुल ही छक्के लगे, हैट्रिक 6। बैकअप नहीं कर पा रहे गेंदबाज, थोड़ा सा दबाव दिखता हुआ, लगातार 3 छक्के, ये क्या चौका लगेगा क्या या छक्का लगेगा, देखना होगा इस बार, और ये 4 रन चौका मिला। हेलो, तो इस समय प्राइज आई है हैट्रिक 6 के लिए, सम्मान्य आदरणीय श्री रामचंद्र सर जी और उनके साथ संतोष जी, और बिल्कुल ही इन दोनों की तरफ से 1000 रुपए का पुरस्कार यहां पर मिलता हुआ बल्लेबाज कल्पेश के लिए। स्कोर अगर देखा जाए तो कुल बने अभी तक 33 रन, 2 ओवर 33 रन, क्या बेहतरीन बल्लेबाजी हुई इस ओवर में। शुरुआत के 2 गेंदों में सिर्फ 2 रन थे, एक सफलता मिला था गेंदबाज को, उसके बाद अगर देखा जाए तो लगातार चौके और छक्के लगते हुए 3 छक्के और 1 चौके, इस अंतिम गेंदों पर चौका लगा, ओवर बनी बिल्कुल ही 2 ओवर 33 रन 2 खिलाड़ी के नुकसान पर। सुनील गंभीर है का सुनील सनी नाव है, सनी बोलता सुनील गंभीर नाव है, स्वामी सनी बोलते सनी क्या है। तो बिल्कुल इस समय सनी के हाथ में गेंदबाजी का भार दी गई है, जिस तरह से पिछले ओवर में रन बटोरे गए थे बल्लेबाज के द्वारा,
इससे थोड़ा सा जरूर मुश्किलें आती है बल्लेबाजी गेंदबाजों के ऊपर। बल्लेबाजी के द्वारा थोड़ा सा फील्डिंग में तब्दीली, दाएं हाथ के बल्लेबाज तैयार होते हुए, सनी तैयार होते हुए गेंदबाजी करने के लिए। तीसरे ओवर की पहली गेंद बाएं हाथ से थोड़ा सा हवा में उठाने की कोशिश, गेंद ऊपर लगी और ये सफलता यहां पे ब्रेक थ्रो करवाते हुए सनी को मिला ये पहला सफलता, टीम के लिए तीसरा सफलता। दीजिए। तो इस समय हमारे अतिथि गृह में, अतिथि कक्ष में सम्मान्य आदरणीय श्री सुनील निर्लेकर सर जी का आगमन, उनका भी मैं हार्दिक 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 स्वागत करते हुए सम्मान्य आदरणीय श्री सुनील निर्लेकर सर जी का आगमन, हार्दिक 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 अभिनंदन। और इस समय बल्लेबाज आए हैं अभिजीत महात्रे, मैन फ्रॉम ओले। और इस समय हमारे साथ इस टूर्नामेंट के लिए बिल्कुल ही क्रिकेटर्स के साथ साथ एक देखा जाए तो हमारे रायगढ़ प्रीमियर लीग में उनका टीम था, बिल्कुल ही था, क्यों ना था, परंतु यहाँ पे फिर से लगातार, अगर लगातार छक्के लगाने की कुवत आप में है तो लगातार विकेट लेने का भी कुवत हम में है। कभी तुम कभी हम, लेकिन होगा मुकाबला बहुत ही बेदम। दीजिए। सम्माननीय आदरणीय श्री अतुल आउटी सर, जिनका यहाँ पे आगमन बहुत ही बेहतरीन और बहुत ही बेहतरीन इंसान, व्यक्ति महत्व, और साथ ही क्रिकेट के लिए अगर देखा जाए तो उनकी बहुत ही बड़ी योगदान, चाहे वो सीएचए प्रीमियर लीग हो या चाहे कहीं भी किसी तरह का टूर्नामेंट हो, उनमें पूरा सा पूरा योगदान रहती है। खास बात था कि इस बार रायगढ़ प्रीमियर लीग में भी उनकी टीमें ने अपना प्रदर्शन किया था। कंचन पालकर जी हमें बता रहे हैं कि बेहतरीन व्यक्ति महत्व और साथ ही क्रिकेट के एक बेहतरीन जानकार। नए बल्लेबाज इस समय अरुण का आगमन, जो कि नॉन स्ट्राइक पे है इस समय। अभिजीत तैयार, और अच्छा अरुण तैयार होते हुए। अच्छा, तो इस तरह से अगर देखा जाए तो बिल्कुल ही यहाँ पे बिट किया, कोई रन नहीं इस गेंदों के ऊपर। अच्छी गेंदबाजी सनी के द्वारा अपनी टीम के लिए वापसी करवाते हुए। जिस तरह से दूसरे ओवर में अंतिम 4 गेंदों पर रन आई थी, लगातार 3 छक्के लगे थे, चौके लगे थे, उसके बाद से अच्छी गेंदबाजी स्पिन करवाते हुए, वाह क्या बात है, कभी बाहर कभी अंदर, अच्छी गेंदबाजी की कला। और बिल्कुल ही बता रहे हैं हमारे साथी कि दुबई से खास ट्रेनिंग करके आए हैं, और खास बात होगा ये सनी जी के लिए। मैंने पहले ही कहा था कि जिस टीम में है काका, नहीं कर सकते वो टीम किसी टीम के लिए वाल बाका, परंतु आगे आकर थोड़ा सा खेलने का प्रयास, बल्ले की एज, और इसी के साथ एक और सफलता। पे आप देखिए दूसरे ओवर में क्या 24 रन लुटा गया था, लेकिन परंतु तीसरे ओवर में अभी तक 5 गेंदें हुई है, कोई भी रन ना देते हुए 3 सफलताएं। और अगर ये विकेट मेडन विकेट होती है तो 500 रुपया सनी के लिए, ये 3 जो विकेट लिए उनके लिए सुनील सर जी के द्वारा, बिल्कुल ही सुनील नेवड़ेकर सर जी के द्वारा 500 का पुरस्कार आई है। और चौथा सफलता भी, और बिल्कुल ही मेडन ओवर 4 विकेट। ये गेंदबाज की कमाल, एक बार जोरदार ताली होना चाहिए इस गेंदबाज के लिए। नंबर जी बताते हुए कि 14 मिनट 24 सेकंड के बाद 3 ओवर समाप्ति हुई है, यानी अपने निर्धारित जो मिनट है उसमें 3
ओवर पूरा कर चुके हैं टीम। एक बार सनी के लिए जोरदार ताली होनी चाहिए, क्योंकि क्रिकेट हम टीम में खेल रहे हैं, परंतु हमारे साथी हैं वो, उन्होंने बेहतरीन काम किया है। मेडन 4 विकेट, क्या बात है। ये भी कांचन पारकर जी बिल्कुल ही इसको नोट करेंगे, इनको लिख के रखेंगे कि सीएचए में ये हुआ था। और साथ ही संजय जिमुर जी के द्वारा 500 रुपए का पुरस्कार आई है। सुनील सर पहले ही 500 रुपया यहाँ पे जमा कर चुके हैं, यानी 1000 रुपया। और सुधीर काका की तरफ से भी 1000 रुपया अभी मुझे कॉल आ चुकी है, क्या बात है। और सुधीर जी के लिए भी 1000 रुपए का पुरस्कार लग रही है प्रसाद जी के द्वारा। तो देखना होगा, मेडन ओवर आप कर लेते हैं तो आपको 1000 मिलेंगे प्रसाद जी के द्वारा। चलते हैं मैदान की तरफ इस समय। और यहाँ पे संजय जिमुर सर बता रहे हैं कि सुधीर काका अगर 3 डॉट गेंदे करती हैं तो 1000 और, तो यहाँ पे आपको, और ये 500 रुपये आ चुके हैं संजय जिमुर जी के द्वारा। और संजय जिमुर जी के द्वारा भी 500 रुपए का पुरस्कार है। अगर सुधीर काका 3 गेंदे डॉट डालते हैं तो थोड़ा सा मुश्किल। 3 ओवर बने हैं 33 रन, 2 ओवर में भी 33 ही रन था, या इससे आप अंदाजा लगा सकते हैं किस तरह की गेंदबाजी हुई है यहाँ पर। तीन ओवर 33 रन, आगे आकर खेला इस बार, घुटना निश्चित, और ये विकेट। हो क्या बात है। हुए हैं 2 ओवर में 33 था, अभी भी 33 ही है काका। मैंने पहले ही कहा था कोई नहीं कर सकता वाल बाका, क्योंकि आप टीम में हैं। और ये प्रसाद जी अभी तक देखिए लगातार 7 गेंदों में कोई रन नहीं बने हैं, परंतु 5 विकेट का पतन हुआ है। और ये क्रिकेट है, इसी को क्रिकेट कहते हैं प्रवीण जी, क्योंकि इस क्रिकेट को ही माना जाता है कि कभी आप घोड़े पे सवार होते हैं तो कभी आपको जमीन भी नहीं मिलता। और यहाँ इस तरह की प्रदर्शन, एक बेहतरीन वापसी सनी के द्वारा और सुधीर काका के द्वारा। चले अगली गेंद, और अक्रॉस द बॉल, डॉट गेंदे हो चुकी है 2। क्या ये तीसरा डॉट गेंद आएगा? अगर आती है डॉट गेंदे तो बिल्कुल ही 500 आओ जाबे काका, आओ जाबे। और ये डॉट 500 रुपया बल्ले में लगी है, विकेट का पतन होता हुआ 2 सफलता है काका के खाते में। है सभी खिलाड़ी हो या कोई भी वॉलंटियर्स हो या कोई भी दर्शक हो, उन सभी के लिए आईवा कैच के ऊपर प्रत्येक कैच पे 100 रुपए का पुरस्कार मिलेगा, कमेटी की तरफ से मिलेगी। हमारी इस सीएचए प्रीमियर लीग के जो कमेटी है उनके तरफ से, चाहे जो भी हो, आईवा कैच यानी कि मैदान के बाहर अगर कैच लेते हैं तो उनको प्रत्येक कैच का 100 रुपया। और क्या बात है, कंचन पालकर जी जो कि हमारे चित्रगुप्त हैं इस टूर्नामेंट के लिए, उन्होंने बताया कि पिछले 9 गेंदों में अभी तक कोई भी रन ना लेते हुए 6 सफलता अर्जित की है। ये क्या बात है, जोरदार तालियां होनी चाहिए। और बिल्कुल इस समय तैयार, देखना होगा किस तरह की बल्लेबाजी होगी। संदेश फाफाले इस समय आए हैं, सॉरी संतोष फाफाले, देखना होगा आगे आकर खेला है। वहां हम थोड़ी सी पीछे खड़े थे खिलाड़ी, आगे गेंदे गई पीछे, वहां पे हो सकता था खतरा, परंतु 1 रन अब आकर 10वें गेंदों के ऊपर दूसरा रन बनता हुआ, यानी आप कह सकते हैं कि अब जाकर 2 रन, 33 का जो ग्रहण लगा था मैं कहूंगा वो ग्रहण समाप्त होते हुए, और अब 2 रन जुड़ता हुआ 10 गेंदों के बाद, यानी कि कुल 35 पर स्कोर पहुंचता हुआ। क्या लाजवाब वापसी करवाई यहाँ पे सनी और सुधीर काका ने। सुधीर काका के अगर इस ओवर देखा जाए 4 गेंदों में सिर्फ 2 रन खर्च करते हुए 2 सफलता है, बैकफुट पर जाकर गेंद को खेला, तीसरा सफलता।
हेलो। हाँ बिल्कुल, इस समय अगर देखा जाए तो हमारे मंच पर पारगांव के आन बान शान और बिल्कुल ही 40+ कहे आप निनाद तारेकर जी का आगमन, उनका भी हम हार्दिक हार्दिक स्वागत करते हुए, उनकी टीम भी आपको खेलते हुए दिखेंगे इस मैदान पर। लेकिन इस समय इस मैदान पे जादू चल चुकी है, दोनों ही गेंदबाजों ने जादू कर दिया, कमाल कर दिया है। अभी तक अगर देखा जाए तो कुल 7 विकेट गिरे हैं, सिर्फ 2 रन बने हैं पिछले 11 गेंदों में। अंतिम जोड़ी यानी कि अगर देखा जाए तो 9 विकेट समाप्त हो चुकी है, अंतिम गेंदें भी होगी और अंतिम जोड़ी मैदान पर, और स्वयं आए हैं बल्लेबाज रामराज मानेसर। पहली गेंद को समाचार लिया, 1 रन से ही दूसरे रन के लिए दौड़ना चाह रहे, खतरा, और यहां रन आउट, ऑल आउट होता हुई, बिल्कुल ही पहला टीम ऑल आउट होते हुए इस सीरीज में अभी तक का कुल स्कोर अगर देखा जाए डीजे 36 रन अभी तक बने हैं, जीतने के लिए 37 रन, सिर्फ 37 रन बनाने होंगे। परंतु क्रिकेट अनिश्चितता का खेल है, कभी कभी ऐसा होता है कि बड़े स्कोर पार करने के लिए बेल नहीं लगता, समय नहीं लगता, परंतु कभी कभी ऐसा होता है छोटा स्कोर पार करने के लिए भी आप पार नहीं कर पाते और मुकाबला हार जाते। इसके लिए सधी हुई बल्लेबाजी करनी होगी और मैं आग्रह करूंगा कि इस समय हमारे माइक्रोफोन पर प्रवीण जी से, और अगला टॉस होगा जो कि अगला मुकाबले खेलेंगे जो दोनों टीमें, उन दोनों टीमों के लिए बड़द लॉजिस्टिक और वेदांत चैलेंजर दोनों आएंगे टॉस के बॉक्स में। मैं आग्रह करूंगा और हमारे कमेंट्री बॉक्स में हमारे साथी समालोचक मराठी की मातृभाषा सुमधुर वाणी और बिल्कुल ही प्रवीण जी। मैं ये कर लेता हूं, मैं करूंगा। हाँ, आप टॉस कीजिए, आपसे वही मैं बोला। दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती की आपण लवकरच लवकर टॉसच्या बॉक्समध्ये यायचं आहे। बड़द लॉजिस्टिक आणि वेदांत चॅलेंजर या दोन्ही संघाचा कर्णधारांना विनंती, इनिंग ब्रेक्स मध्ये आपण मॅनिफेक्ट करायचं आहे म्हणून। धन्यवाद। या आने दियो दोनों को आने। और साथ ही इस टॉस के लिए यानी इस मैच का जो टॉस होगा अगले मैच का, उसके लिए मैं आग्रह करूंगा सम्मान्य आदरणीय श्री प्रणव मानेसर, उनके हाथों से टॉस की जाएगी। दोनों टीमों के कॅप्टन से मैं आग्रह करूंगा, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, आपण टॉसचा बॉक्स जो इथे आहे आपला कॉमेंट्री बॉक्सच्या ठीक उजव्या बाजूला इथे या। वेदांत वरद लॉजिस्टिक का कैप्टन यहाँ पे उपस्थित है और आग्रह करूंगा वेदांत लॉजिस्टिक से लिए निनाद तारेकर इथे उपस्थित आहेत। वेदांत चॅलेंजर आपले कॅप्टन आपला पाठवाचा इथं। वेदांत के कप्तान प्लीज बार बार कॉल कर रहे हैं, टॉस करके ले उसके बाद आप अपना तैयारी करें, अगला मुकाबला आपका खेलना है। सीएचए प्रीमियर लीग 2024 वारवा सीजन बिल्कुल ही एक बेहतरीन और बेहतर बिल्कुल ही हमारे साथ जुड़े हुए सीएचए प्रीमियर लीग के माध्यम से श्रेयस, निशांत वर्तक, वेदांत चॅलेंजरचा कर्णधार किंवा कोणी सदस्य असेल तर लवकरच लवकर।
भार्गव डीजे 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 सम्मान्य आदरणीय श्री प्रणव माने सर इस समय उपस्थित है हमारे साथ। प्रणव जी इस समय टॉस करने के लिए प्रणव माने सर और साथ ही निशांत वर्तक जो इस समय वेदांत चैलेंजर के कैप्टन और निनाद तरेगर भरत वैष्टी के कैप्टन दोनों के बीच टॉस होते हुए निनाद कॉल करेंगे। टॉस जीता वेदांत के कप्तान ने, तो किस तरह की निर्णय रहेगी आपकी? मी आता आम्हाला बॅटिंग करायची आहे, सॉरी फिल्डिंग करायची आहे आम्हाला. ओके ठीक आहे, धन्यवाद. बेस्ट लक टू नेक्स्ट मॅच. निनाद जी, पहिलं तुम्हाला फलंदाजी भेटलाय आणि काय तुमचं असं हे फलंदाजी तुमच्यासाठी चांगलं तुम्हाला काय वाटते? तुम्ही काय करणार होतो टॉस जिंकल्यानंतर? टॉस जिंकल्यानंतर आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असं. फलंदाजी आली तर चांगली फलंदाजी करून आम्ही टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. कितीपर्यंत टार्गेट असेल? असं क्रिकेटमध्ये टार्गेट सांगू शकत नाही, कुठला टार्गेट सेफ नसतो, पण जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न. पहिला सामना आहे, कसं तयारी आहे? नक्कीच तयारी तर चांगली आहे, टीम पण चांगली आहे. आता बघूया खेळ होईल त्याच्यावर. निशांत वर्तक मॅन ऑफ बेस्ट प्लेयर, त्यांच्याबद्दल कसं काय तुमच्या रणनीती असेल? नक्कीच निशांत वर्तक हा चांगला ऑलराऊंडर आहे, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद दोनों टीमों के कैप्टन से। शुभेच्छा। अगले मैच के लिए चलते हैं हमारे माइक्रोफोन पर हमारे साथी समालोचक प्रवीण जी। धन्यवाद संतोषजी पंडित सरांचा आवाज मात्र आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिला, एनर्जेटिक आवाज आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हिंदी भाषेमध्ये खूप चांगलं प्रभुत्व आहे त्यांचं आणि एकंदर जर पाहिलं तर सामन्यामध्ये रंगत भरण्याचं काम हे समालोचनाच्या माध्यमातून करतात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. सनी एका बाजूला आपण डावाची सुरुवात करताना पाहतोय, तर गोलंदाजीच्या भोगल्यावरती आपण गोलंदाज या ठिकाणी नक्कीच पाहतोय. पहिलं षटक हाताळलं जात आहे राम. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल जिंकलाय वेदांत संघानं. वेदांत विरुद्ध वरद लॉजिस्टिक ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला फ्लायटेड चेंडू होता धीम्या गतीचा, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलला कंप्लीट केला जातोय. झेल ट्रॅप रचला गेला, जाळं बिंडलं गेलं आणि या जाळ्यामध्ये मात्र अलगद सापडतोय पहिला फलंदाज बाद. सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली, परंतु मिळालेल्या संधीचं कोणत्याही प्रकारे फायदा उचलू शकले नाहीयेत आणि आपली महत्त्वपूर्ण विकेट गमावली. विजयासाठी खरं तर लक्ष 37 धावांचं आहे. या मैदानाचा एकंदर आढावा घेतला तर 37 धावा एक मापक आव्हान नक्कीच मानलं जाईल, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सुरक्षित नसते. अगदी या 37 धावा डिफेंड करायच्या असतील तर मात्र तुम्हाला रेग्युलर इंटरव्हलला विकेट्स मिळवावे लागतील. आणखीन एक संधी या ठिकाणी निर्माण केली आहे. क्षेत्ररक्षक येतोय जेलच्या खाली, कंप्लीट केला जातोय जेल आणि बॅक टू बॅक दुसरी सफलता.
एक पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं आहे. खरं तर 37 धावा हे फार मोठं लक्ष नाहीये. 24 चेंडू 37 धावा, परंतु ज्या प्रकारची नियंत्रित गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते, गोलंदाज राजमाने यांचा जर आपण विचार केला तर आघाडीचा षटक फेकण्याची जबाबदारी, पण 12th मॅन नाही आहेत. युट्यूब लाईव्ह ही स्पर्धा आपण पाहतोय, त्यामुळे खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. जे खेळाडू बाद झालेत संघ सहकाऱ्यांपैकी कोणीतरी एकाने मात्र 12th मॅनच्या भूमिकेमध्ये कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. विनंती आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. यावेळेस मात्र ऑन द नी झालाय फलंदाज, अक्रॉस द लाईन चेंडू खेळलाय आणि डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. पण टीममेट्सला विनंती आहे की आपले आणखीन एक सफलता. इथे मात्र बॅटीचा लीडिंग एज आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक फलंदाज बाद. हॅलो. तर या ठिकाणी थोडंसं पंचांना विनंती आहे की सामना आपण थांबवायचा आहे. विनंती असेल बाद होणारे जे फलंदाज आहेत यांच्यापैकी एका फलंदाजांना कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत नाही आहेत. युट्यूब लाईव्ह ही स्पर्धा आपण करतोय मित्रांनो, त्यामुळे थोडंसं हे वेगळं चित्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. त्या विनंती आहे टीममेट्स पैकी एक खेळाडू आपण संपर्क करा आणि खास करून ज्यांना सर्व खेळाडूंची नावं माहिती असतील असा खेळाडू आपला आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. स्कोरिंगसाठी देखील अडचणी येत आहेत. युट्यूब लाईव्ह या स्पर्धा आपण पाहतोय, खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत. आपले जे 12th मॅन या ठिकाणी उपलब्ध आहेत, पण खेळाडू टीममेट्स आणि जर का इथे आपण उपलब्ध नाही झालं तर मात्र आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. 2 मिनिटाच्या आतमध्ये आपला एक खेळाडू येणं गरजेचं आहे. तर नवीन फलंदाज प्रमोद आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खरं तर पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला. तर या दरम्यान सन्माननीय पाहुण्यांचा देखील मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय तर या दरम्यान आपण पाहतोय मंचावरती आदरणीय संजय शेठ शिंगोटे साहेब सनग्रेस क्लिअरिंगचे सर्व यांचा मात्र या ठिकाणी या मंचावरती शुभागमन झालंय. वेलकम सर, आपल्या मनापूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. संजयजी शिंगोटे साहेब या सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या मंचावरती आपल्याला शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळते. खरं तर या स्पर्धेच्या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आपला अमूल्य वेळ खर्च करून मात्र सन्माननीय पाहुणे या ठिकाणी मंचावरती आपल्याला पाहायला मिळतात. तर वेलकम सर, आपलं मनापूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. तर सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे की आपण आमच्या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं मनापूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आदरणीय संजय शेठ चिंगोडे साहेब सनग्रेस क्लिअरिंगचे सर्व यांचं मात्र या मंचावरती शुभागमन आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळते. खरं तर विजयासाठी 37 धावांचं लक्ष होतं आणि आघाडीचे 3 फलंदाज 3 महत्वपूर्ण विकेट्स मात्र या ठिकाणी गमावल्यात. एक आश्वासक सुरुवात मात्र गोलंदाजाने आपल्या संघाला मिळवून दिली आहे. इक्वेशनचा जर विचार केला तर अजूनही येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत.
12 धावा जरूर धावफलकावरती आल्यात. एक षटकार, एक चौकार, एक अवांतर आणि एक सिंगल अशा प्रकारचं चित्र मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. परंतु ज्या फलंदाजच्या बॅट मधून षटकार आला तो फलंदाज तंबूच्या आश्रयाला. डावखुऱ्या हाताचा फलंदाज सनी. यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू तो वळण घेतोय. डाव्या इष्टीला सोडून जाणारा हा चेंडू पंच आमच्या दिशेने वळतायत. अवांतर चेंडूचा इशारा होतोय आणि अवांतर धावसंख्येच्या मदतीनं धावा धावफलकावरती मात्र अंकित केल्या जात आहेत. 13 धावा, 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावर. यावेळेला सरळ बॅटनं चेंडू खेळायचा होता. गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग नाहीये. बॅटेचा इनर एज घेत मात्र चेंडू बॅट लाईन वरती आदळतोय. खरं तर कमबॅक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये धावा जरूर धावफलकावरती आल्या, परंतु आघाडीचे 3 फलंदाज गमावल्याचा जो दबाव आहे, मानसिक दबाव आहे, तो दबाव मात्र इथे फलंदाजी करणाऱ्या सनी या आघाडीच्या फलंदाजावरती देखील पाहायला मिळतोय. खरं तर डावखुऱ्या हाताचा फलंदाज हा एक आक्रमक शैलीचा फलंदाज म्हणून ओळखला जातो. यावेळेला पॅड लाईनला चेंडू केला गेलाय. चूक होते आहे आणि अशा प्रकारची लाईन तुम्हाला गोलंदाजी करता येणार नाही आहे. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी. पेक्स प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध लंबोदर फायटर्स या 2 संघादरम्यानची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खरं तर अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली होती सरी यांच्या माध्यमातून आणि अगदी आपल्या संघासाठी बहुमूल्य योगदान देत असताना फलंदाजीमध्ये देखील चमकदार कामगिरी मैदानावरती. यावेळेला जोरदार फटका लगावण्याचा प्रयत्न. बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. विकेट नंबर 4. आणखीन एक महत्वपूर्ण फलंदाज इथे मात्र गमावलाय. विकेट नंबर 4 मैदानाच्या बाहेर सनी. आपण पाहणार आहोत. दुसऱ्यांदा या वर्षामध्ये दिवाळी साजरी करण्याची संधी मिळणार आहे, कारण अयोध्या या ठिकाणी राम मंदिराचं जीर्णोद्धार आणि लोकार्पण सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक दैदिप्यमान सोहळा. संपूर्ण जगाचं लक्ष केंद्रित झालंय 22 जानेवारीवरती. परंतु मैदानाच्या आतमध्ये जर आपण विचार केला तर संघ मात्र अडचणीमध्ये आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतो. 4 आघाडीचे फलंदाज गमावले गेलेत आणि नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होतोय. सनी जो डोकेदुखी ठरत होता त्या फलंदाजाचा देखील काटा काढलाय. याही फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय आणि इथून विजयाचा मार्ग सुखकर करण्याचा प्रयत्न. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संपेश पाटील. पंचांकडनं गाठ घेत असताना स्ट्रायकिंग एंडला मात्र हा खेळाडू पाहायला मिळतोय. गोलंदाजीचा विचार केला तर जयेशच्या हातामध्ये इथे मात्र चेंडू सोपवला गेलाय. पॅव्हेलियन एंड कडून गोलंदाजी करत असताना अप्रतिम चेंडू होता. वेग आहे या गोलंदाजाकडे आणि वेगाबरोबर अचूकतेची देखील गरज आहे. खरं तर एक चेंडू भरकटला होता. डाव्या इष्टीला सोडून जाणारा चेंडू पंचाने अवांतर घोषित केला. त्यानंतर मात्र पॅडलाईनला सनी यासाठी गोलंदाजी केली आणि त्याचा रिवॉर्ड मात्र सनीनं चौकाराच्या माध्यमातून वसूल केला. परंतु तदनंतर मात्र पुनरागमन पाहायला मिळालं. विकेट आली आहे. बऱ्याचशा काही घटना मैदानाच्या आतमध्ये घडत आहेत. धावा विजयासाठी लक्ष आहे 37 धावांचं आणि प्रत्युत्तर दाखल मात्र 17 धावा या धावफलकावरती अंकित केल्या गेल्या. षटक क्रमांक 2 मैदानावर सुरू आहे. पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. प्रत्येक चेंडू बीट झाल्यानंतर पंचांकडे मात्र आचाळभूत नजरेनं पाहिलं जात आहे, अपेक्षेनं पाहिलं जात आहे. कारण आघाडीचे 4 फलंदाज कांचन सर आम्हाला माहिती देतात की आघाडीचे 4 फलंदाज गमावलेत. यावेळेस प्रमोद डेरे आणि संपेश पाटील ही जोडी मात्र संघाच्या डावाला सावरण्याचं काम करते. एक भागीदारी या दोनही खेळाडूंमधनं होणं अपेक्षित आहे. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. शेवटचे 3ही चेंडू या ठिकाणी फेकले जातात निर्धाव. षटक समाप्त होत आहे. दुसरा 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय 4 गडी बाद 17 धावा.
थँक्यू डीजे. तर या दरम्यान एक सूचना येते आयोजकांच्या वतीनं, मैदानाच्या आतमध्ये जी एक 2 व्हीलर बाईक आपण पाहतोय अगदी यावेळेला वायडिश लॉंग ऑफ मध्ये जी स्कूटी आहे, त्यांच्या चालक मालकांना विनंती आहे की आपण ती स्कूटी पार्किंग झोन पर्यंत घेऊन जायची आहे. तिथे स्कूटी अलाउड नाहीये मैदानाच्या आतमध्ये. अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या ठीक समोर जी संरक्षक भिंत आहे त्या भिंतीच्या समोर एक 2 व्हीलर स्कूटी त्या ठिकाणी पार्क करण्यात आलेली आहे. त्यांच्या चालक मालकांना विनंती आहे की आपण ती स्कूटी त्या ठिकाणाहून हलवा, कारण बाउंड्री लाईन्स आणि त्या संरक्षण भिंतीच्या मधलं जे अंतर आहे, क्षेत्ररक्षक वेगाने येतात त्यामुळे इजा होण्याची शक्यता आहे. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं जे मैदान आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आयोजकांच्या माध्यमातून, या मैदानाच्या देखील काही नियमावली आहेत, त्या नियमावलींचं आपण पालन करायचं आहे. आणि जे 2 व्हीलर आहे ती इमिजिएटली त्या ठिकाणाहून हलवण्याची व्यवस्था करायची. यावेळेला मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये कमालीचा फटका, कल्लात्मकता, नजाकत, ताकद आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. खरं तर महाराष्ट्राचं हे राज्यगीत म्हणून या गीताला गतवर्षी दर्जा मिळाला आणि अगदी प्रत्येक सोहळ्याच्या निमित्तानं राष्ट्रगीताबरोबरच आपल्याला राज्यगीत देखील ऐकायला मिळतं. यावेळेला मात्र डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक तैनात. जोपर्यंत चेंडू जज काढा तोपर्यंत मात्र सध्या वेते दुसरी धाव देखील या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाते. एक जरूर निवेदन आहे, सन्माननीय सतीशजी देवकर सरांना विनंती आहे की आपण इमिजिएटली आमच्या मुख्य मंचाशी संपर्क साधायचा आहे. सतीशजी देवकर सर, आपल्याला विनंती असेल, जर आपण आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपल्याला विनंती आहे की आपण संपर्क करायचा आहे. एकंदर चौकारानं कुठेतरी आत्मविश्वासपूर्ण फटका फलंदाच्या बॅटमधून पाहायला मिळाला. खरं तर 37 धावांचं लक्ष हे फार मोठं नाहीये. इथे मिडल केलाय चेंडूला, परंतु क्षेत्ररक्षक छेलच्या खाली अरुण कडनं मात्र होती चूक. एक संधी चालून आली होती फलंदाजाला बाद करण्याची, परंतु ही संधी मात्र गमावली. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडूवरची पकड ढिली झाली आहे आणि चेंडू मात्र जमिनीला दान होत असताना फलंदाजाला मिळतं जीवनदान. सिंगल धाव फलकावरती अंकित केली जाईल. कांचन सरांची लेखणी आम्हाला सांगते की 24 धावा धावफलकावरती आल्यात, म्हणजे अजूनही येणारे 9 चेंडू आणि 13 धावांची गरज. 9 balls 13 runs रिक्वायर्स टू विन. या दरम्यान योगेशजी जाधव सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम सर, आपलं मनापूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आणि सरांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. एकेरी या स्वरूपाच्या धावांवरती आता मात्र भर दिला जातोय आणि ही जमेची बाजू आहे. खरं तर लंबोदर फायटर्स विरुद्ध सन इन्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन संघादरम्यानची ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये कमालीचा गोलंदाजीचा स्पेल राहिला. खरं तर सनी यांना प्रभावित करणारी गोलंदाजी या मैदानावरती साकारली. अगदी मेडन ओव्हर आणि 4 विकेट्स, एक विक्रमी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि त्यानंतर मात्र काकाने देखील कमालीचा स्पेल या ठिकाणी हाताळला. आघाडीच्या सर्वच गोलंदाजाने चमकदार कामगिरी केली आणि हेच कारण आहे की 24 चेंडूमध्ये अवघ्या 36 धावांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला रोखलं गेलं. परंतु प्रतिस्पर्धी संघाचं देखील कौतुक करावं लागेल. हार न मानता लढवय्य वृत्ती ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. खरं तर जय आणि पराजय ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, परंतु तुम्ही हरलात यापेक्षा तुम्ही लढलात कसं हे सर्वाधिक महत्वाचं आहे. आणि इथे मी म्हणेन आघाडीचे 4 फलंदाज बाद करत असताना लढवय्या वृत्ती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळाली. सन इन्पेक्स विरुद्ध लंबोदर फायटर्स ही लढत मैदानाच्या आतमध्ये षटक समाप्त होते. तिसऱ्या 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि इक्वेशन जर पाहिलं तर धावा धावफलकावरती आल्यात 28. येणारे शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 9 धावांची गरज. तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. थोडासा टेन्स आहे. आणि सामनाचा जर आपण विचार केला ना तर सामना दुपारच्या सत्रामध्ये फलंदाजांसाठी उपयुक्त ही विकेट नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये मानली जाईल. परंतु ज्या प्रकारच्या गोलंदाजीसाठी हा संघ ओळखला जातो, आघाडीचे 4 महत्वपूर्ण फलंदाज बॅक टू बॅक तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे इथे जर आणखीन एखादा असा गोलंदाज जर आला तर मात्र नक्कीच सामन्यामध्ये
ट्विस्ट रंगत आपल्याला पाहायला मिळेल. परंतु फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. प्रमोद डेरेच्या बॅटमधून 2 बॅक टू बॅक चौकार आपल्याला पाहायला मिळाले. तर कॉन्फिडन्स लेवल एका वेगळ्या उंचीवरती या खेळाडूचा नक्कीच पाहायला मिळतो. आणि अगदी याच प्रकारचा खेळ जर मैदानावरती होत राहिला तर मात्र 6 चेंडू 9 धावा हे फार मोठं समीकरण नाही आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये नथिंग इज इम्पॉसिबल हे नेहमीच आम्ही म्हणतो. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे. 6 चेंडू 9 धावा. खरं तर डिफेंड देखील होताना आपण बऱ्याच सामन्यांमध्ये पाहिलंय. क्रिकेट एक असा विचित्र खेळ आहे की जिथे एका चेंडूमध्ये 6 धावा होता आणि 6 चेंडूमध्ये 1 धाव देखील डिफेंड केली जाते. शेवटचं षटक गेम चेंजर साठी असणार आहे. एक 40+ आहे, एक गेम चेंजर आहे. आणि या स्पर्धांच्या आपल्या काही नियमावली आहेत. त्यामुळे या गोष्टींचं आपण जरूर नियमांचं पालन आपल्याला करायचंय. गेम चेंजर जो खेळाडू तुम्ही संघामध्ये समाविष्ट केलाय हा गेम चेंजरलाच अनुमती असेल. चला सामना सुरू करायचा. वेळ जास्त घेतला जातोय. तर अभिजितच्या हातामध्ये आय थिंक या ठिकाणी गोलंदाजीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि 9 धावांची गरज आहे. खरं तर सामना इक्वली बॅलन्स आहे. कांचन सर एकंदर जर विचार केला तर सामना अजूनही बॅलन्स आहे. चला सामना सुरू करायचा आहे. फार वेळ आपल्याला घेता येणार नाहीये. नो टीम मीटिंग्स, कारण मोमेंटम आपण पाहतोय आता फलंदाजी करणाऱ्या संघाकडे आपल्याला हा मोमेंटम नक्कीच पाहायला मिळतोय. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये नथिंग इज इम्पॉसिबल. खरं तर इम्पॉसिबल या शब्दाला जर तुम्ही पॉझिटिव्हली घेतलात तर या शब्दाची फोड आपण आय एम पॉसिबल देखील करू शकतो. तुम्ही या सामन्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहताय? खरं तर प्रत्येक संघ विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु जसं आपण नेहमी उल्लेख करतो की क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाहीये. आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर मात्र यशालाही पर्याय नाहीये. कारण विश्वास दर्शवावा लागेल. आपण नेहमीच या ठिकाणी उल्लेख करतो. सन्माननीय शरददादा बोडके साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. तर वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आणि साहेबांना विनंती आहे की आपली आसन व्यवस्था ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करण्यात आलेली आहे. आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थान ग्रहण करायचंय. आत्मविश्वास हा सर्वाधिक महत्वाचा असतो. सेल्फ कॉन्फिडन्स. अगदी फांदीवरती बसणाऱ्या पक्ष्यांना फांदी तुटण्याची कधी भीती नसते, कारण त्यांना फांदीवर नाही तर आपल्या पंखांवरती विश्वास असतो. अगदी तोच विश्वास इथे गोलंदाजांना आपल्या गोलंदाजीमध्ये दर्शवावा लागेल. तोच विश्वास फलंदाजांना आपल्या फलंदाजीमध्ये दर्शवावा लागेल. आणि जो सर्वोत्तम खेळ या मैदानावरती करेल तो संघ असेल विजयाच्या दिशेनं. यावेळेला मात्र लॉफ्ट केलाय चेंडूला, इनफिल्ड क्लिअर केली आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक येतोय आणि इथून मात्र होते चूक. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी अरुणचा आज क्षेत्ररक्षणामध्ये दिवस नाहीये असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये, कारण या अगोदर एक झेल देखील अरुणकडनं सुटला होता. आणि अगदी निर्णायक क्षणाला या 4 धावा प्रतिस्पर्धी संघाला जणू बहाल केल्यात की काय, अगदी गिफ्ट स्वरूपामध्ये. कारण हा चेंडू अडवणं अपेक्षित होतं. यावेळेला बॅटीचा इनर एज घेत चेंडू मात्र ट्रॅव्हल करतो शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये. तोपर्यंत मात्र सिंगल ही धाव फलकावरती अंकित केली गेली आहे. थोडंसं मिसकम्युनिकेशन पाहायला मिळतंय. खरं तर एक एक धाव महत्वाची आहे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोनही संघ करतायत, परंतु ज्यांचे संघर्षांना यश मिळेल तोच संघ मात्र विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर मात्र सिंगल आली आहे. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 4 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धांची नियमावली आणि तुम्हाला दिले गेलेलं जे टार्गेट आहे, जे उद्दिष्ट आहे, ते मात्र तुम्हाला कंपल्सरी चेस करावंच लागेल. 4 चेंडू 4 धावा हे विजयाचं इक्वेशन आहे, विजयाचं समीकरण आहे. आणि इथून मात्र गोलंदाज कशा प्रकारचा खेळ मैदानावरती करतायत, कारण एक निर्धाव चेंडू फलंदाजांवरती दबाव, कारण एव्हरी डॉट बॉल इज अ क्राईम नाऊ. इथे जर आपण विचार केला तर
सिंगल सेव्हिंग पोझिशन लिमिट ऑफ रिझन मध्ये अरुणला तैनात केलं गेलंय. फुलटॉस चेंडू होता, लॉफ्ट केलाय, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. विकेट येणं गरजेचं होतं आणि ती विकेट मात्र इथे आली आहे. येतोय आणखीन एक फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. ही संघातील खेळाडूंना ही विशेष सूचना येते आयोजकांच्या माध्यमातून. इक्वेशन जर पाहिलं, कारण पंचांनी जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेळा तुम्हाला टाइम अलर्टचा इशारा केला तर मात्र आपल्या संघाला पॅनलाइज देखील केल्या जाऊ शकतं. आणि पॅनलाइज इथून जर एखाद्या संघाला केलं तर मात्र जिंकलेला सामना गमावण्याची वेळ देखील तुमच्यावरती येऊ शकते. एक बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये सुरू येणारे 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. यावेळेला पावलांचा वापर, क्षेत्ररक्षक तैनात. चूक होते मैदानाच्या आतमध्ये आणि इथून मात्र चेंडू 1 बाउन्स इनटू द फेन्स. 4 धावांसाठी विजयी चौकार.